मागण्यांकडे तातडीने सकारात्मक दृष्टीने पाहिलं नाही तर 10 मार्च नंतर राज्यभरातील पशुवैद्यकीय अधिकारी सामूहिक राजीनामे देतील असा थेट इशारा महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने शासनाला दिलाय। प्रशासकीय अडथळे, रिक्त पदांचा वाढता बोजा, वेतनातील तफावत आणि सुविधांचा अभाव या प्रश्नांवर आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार संघटनेने जाहीर केलाय। गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकत्रित होऊन महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी भर रखरखत्या उन्हात घोषणाबाजी करीत यावेळी आपल्या सामूहिक ऐक्याचा वज्रमुठीचा परिचय देत या सर्वांनी जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधल्याचं चित्र दिसून आलंय। संघटनेने सादर केलेल्या अमरावती जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनानुसार ग्रामीण भागात दिवसरात्र पशुधनाच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण असूनही आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नाही। 24 तास सेवा अपेक्षित असताना दवाखान्यांची वेळ पूर्ववत सकाळी 9 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत करावी। शिफ्टनिहाय कामासाठी विभागातील सर्व रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी। वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या परिवीक्षाधीन कालावधी संपवून स्थायीकरण आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे विकेंद्रीकरण जिल्हा व विभागीय स्तरावर करण्यात यावे या मागण्यांवर विशेष भर देण्यात आलाय। वेतन व भत्त्यातील अन्याय हा संघटनेच्या रोषाचा केंद्रबिंदू आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणेच वेतन सुधारणा व नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स अर्थातच NPA लागू करण्यात यावा। आश्वासित प्रगती योजनेतील 25% निवड श्रेणीची अट रद्द करून 10, 20 आणि 30 वर्षानंतर सरसकट लाभ देण्यात यावा। क्षेत्रीय सेवेदरम्यान झुनोटिक व व्यावसायिक धोका पत्करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष भत्ता, लसीकरण मोहिमांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ, डिजिटल माहिती भरण्यासाठी लॅपटॉप, कॅमेरे आणि इंटरनेट सुविधा, शासकीय कामासाठी वैयक्तिक मोबाईलचा वापर करण्याची सक्ती करण्यात येऊ नये। पशुधनाच्या संख्येनुसार दवाखान्यांचे समानीकरण करण्यात यावं। महिला अधिकाऱ्यांसाठी स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात यावी। औषधांचा दर्जेदार व पुरेसा पुरवठा करण्यात यावा। पशुसखी म्हणजेच हेल्पची नियुक्ती तसेच सेवा प्रवेश नियम व सुधारित आकृतीबंध तातडीने मंजूर करण्यात यावा अशा सर्वसमावेशक मागण्यांचा समावेश असलेलं निवेदन महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेचे अमरावती जिल्हा शाखेचे अध्यक्ष डॉ. मिलिंद राऊत तसेच सर्व सहकाऱ्यांनी यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांना देऊन जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधल्याचं दृश्य यावेळी दिसून आलं। पशुवैद्यक संघटनेने आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट केली आहे। त्यानुसार अधिकृत व्हॉट्सअप गटातून बाहेर पडणे आणि वैयक्तिक मोबाईलचा वापर बंद करण्यापासून सुरुवात झाली असून काळ्या फिती लावून निषेध, सामूहिक रजा, शासकीय अहवाल सादरीकरण बंद आणि एकदिवसीय किंवा साखळी उपोषण असे टप्पे जाहीर करण्यात आले आहेत। मात्र 10 मार्च 2026 पर्यंत ठोस निर्णय न झाल्यास सामूहिक राजीनाम्याचा अंतिम पर्याय वापरण्याचा इशारा देण्यात आला आहे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन सादर केल्यानंतर महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. मिलिंद राऊत तसेच महिला प्रतिनिधी डॉ. स्नेहल बनसोड यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली। स्नेहल बनसोड, पशुधन विकास अधिकारी। आजचं आमचं हे जे काही आंदोलन आहे त्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की जे काही शासनाचे नवीन GR आल्या त्यानुसार ज्यांच्या जे काही मागण्या आहेत त्या आम्हाला मान्य नाही आहे। त्यामध्ये त्यांनी जे तांत्रिक काम जे आम्हाला करायला लावलेले आहे स्वतःचे मोबाईल वापरून, त्यासाठी आम्हाला कुठलाही डाटा ऑपरेटर त्यांनी पुरवलेला नाही आहे। त्याचप्रमाणे आमच्याकडे मनुष्यबळ हे उपलब्ध करून दिलेले नाही आहे। प्रत्येक दवाखान्यामध्ये सद्यस्थिती पाहता फक्त एक डॉक्टरच कार्यरत आहे, त्याला कुठलाच परिचय किंवा ड्रेसचं मनुष्यबळ नाही आहे। सकाळी दवाखान्यात आल्यापासून दवाखाना उघडण्यापासून ते दवाखान्याची साफसफाई करणं, पाणी जमा करणं आणि आलेल्या जनावरांना टेम्परेचर घेण्यापासून उपचार करणं, त्यानंतर तांत्रिक कामाचे अहवाल रिपोर्टिंग करणं, हे सगळेच काम फक्त डॉक्टरांवर आलेले आहे। स्वतःच्या दवाखान्याचं काम करणंच आहे। त्याचबरोबर त्याच्याकडे 2 ते 3 दवाखान्याचे अतिरिक्त सुद्धा कार्यभार आहे, ते सुद्धा कामं फक्त डॉक्टरांनाच करायचं आहे। एवढ्या तुटपुंज मनुष्यबळामध्ये जे काही त्यांनी आता शासनाच्या GR नुसार कामं करण्यासाठी आम्हाला सांगितलेलं आहे ते शक्य नाही। त्याकरता आम्ही आंदोलन करतो आहे। त्याचबरोबर 24 तास सेवा उपलब्ध करून द्यावी त्यांनी असं म्हटलेलं आहे। जर 24 तास सेवा द्यायची असल्यास तर त्यांना 1 डॉक्टरऐवजी 2 डॉक्टरचे पदं त्या ठिकाणी भरणे आवश्यक आहे, जेणेकरून शिफ्ट वाईज ते त्यांच्या ड्युट्या बजावू शकतात, जे की एका डॉक्टरवर लादणं हे चुकीची गोष्ट आहे। त्याचप्रमाणे एक महिला अधिकारी आहे। मी सुद्धा आता क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी काम करते, पण मला सुद्धा काम करताना कुठेतरी असुरक्षितता वाटते, कारण आमच्यासोबत फील्डवर कोणीही स्टाफ नसतो। आम्ही एकट्या शेतकऱ्यांच्या दारात जाऊन सेवा देतो। त्याचप्रमाणे दवाखान्यामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही आहे। बरेच ठिकाणी जर 24 तास तिथे ड्युटी करायची आहे, 9 तास 8 तास सेवा देतो आहे, तर तिथे स्वच्छतागृह असणं हे आमची प्राथमिक आमचं
मागणी आहे, पण ते सुद्धा अजून शासनाने पुरवल्या नाही. एवढ्या सुद्धा मागण्या असून सुद्धा मान्य न करता आमच्याकडनं एवढ्या मोठ्या कामाची अपेक्षा करणं हे बरोबर नाही. त्यामुळे आमचं मनोबल हे फार तुटलेलं आहे आणि अशा खचलेल्या मनोबलामध्ये आम्ही शासनाच्या नवीन GR नुसार कसं कार्य करावं याचं उत्तर शासनानेच द्यावं. त्यासाठी आम्ही आजचं हे आंदोलन करतोय.